सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो. आणि आत्ता इकडे आमची गाडी तयार झालेली आहे गावी जाण्यासाठी. सो मी निघालेली आहे गावी कोतवालला. आणि सकाळचे 5 वाजलेले आहेत, 5:30 वाजले असतील तयारी करेपर्यंत. सो आता आम्ही निघालेलो आहोत. तर बाहेर पूर्ण अंधार आहे. आणि चला मग बघूया सकाळची आज आपली कशी राईड होते ती. सो फायनल मित्रांनो आम्ही निघालेलो आहोत आणि आता आपली राईड होणार आहे डोंबिवली ते कोतवाल. तर चला मग आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही बनून राहा. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो प्रवास करता करता लक्षात आले की मिस्टर गॉगल विसरलेले आहेत. त्यासाठी एका गॉगलच्या स्टॉलवरती आम्ही ते थांबलेलो आहोत गॉगल घेण्यासाठी. आणि आत्ता आम्ही पनवेलला येऊन पोहोचलेलो आहोत. नमस्कार नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत नसलात तरी मजेत राहिले शिकाडोमी का स्वप्न पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो मी चाललेली आहे माझ्या आईच्या गावी कोकणामध्ये. सो होळीसाठी सगळेजण कोकणामध्ये जातात, तर तुम्ही पण कोकणामध्ये चाललाच असाल. आणि आज संडे आहे, तर आम्ही सकाळी निघालेलो होतो, तुम्हाला दाखवलंच मी. तर आता मी येऊन पोहोचलेलो आहोत. तर कुठे पोहोचलेलो आहोत जाऊ द्या, कुठे का होईना आपण पोहोचलेलो आहोत, पण आपल्याला गावीच जायचं आहे. सो आता आम्हाला खूप जोराची भूक लागलेली आहे. तर छोटा मोठा आम्ही नाश्ता करून घेतो. तोपर्यंत तुम्ही एक मस्त असा ड्रोनचा व्ह्यू एन्जॉय करा. मित्रांनो छोटासा नाश्ता करून आपला झालेला आहे. आणि मस्त ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहिला असेल, तुम्हाला आवडलाच असेल. तर मित्रांनो रस्ता पण चांगला आहे, थोडा मध्ये मध्ये थोडासा खराब झालेला आहे, पण ठीक आहे. थोड्याच दिवसांनी ते पण चांगला होईल रस्ता आमचा कोकणात जाण्याचा. आणि म्हणतात ना मित्रांनो की कोकणात जाण्याचा मार्ग स्वर्गाहून सुंदर. तर खरोखर असं वाटतं का? कमेंट करा तुम्ही. आणि जे मुंबईकर आहेत ना मित्रांनो, म्हणजे कायमचे मुंबईला राहणार आहे, ते पण आमच्या आवर्जून कोकणाकडे येतात, कारण सगळ्यांना आवडतं. कारण आपलं कोकण आहेच तसं आहे ना मित्रांनो. एकदा आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे, तर व्हिडिओ मध्ये तुम्ही बनून राहा. आपल्याला कोतवालला जायचं आहे. मस्त मित्रांनो तुम्ही पाहू शकता. आम्हाला वाटलेलं की आज संडे आहे तर आम्हाला ट्रॅफिक वगैरे लागणार, पण ट्रॅफिक नाही आहे. सगळ्या गाड्या व्यवस्थित चाललेल्या आहेत आणि रस्ता पण व्यवस्थित असा साफ आहे. छान वाटतंय मित्रांनो. आणि आता ऊन पण पडलेलं आहे, ऊन लागायला लागलेलं आहे. सकाळी खूप थंडी होती. आणि मित्रांनो मस्त आपली ब्राउनी चाललेली आहे, एकदम आरामात असे प्रवास करत आहोत आम्ही. ब्राउनी म्हणजेच मित्रांनो आमची ऍक्टिव्हा जे नवीन आहे त्यांच्यासाठी. मस्त मित्रांनो आम्ही प्रवास करतच होतो आणि शेवटी आम्ही येऊन फसलेलो आहोत ट्रॅफिक मध्ये. हे इंदापूरचं ट्रॅफिक आहे. इकडे रस्ता अरुंद असल्यामुळे ट्रॅफिक होतो आणि आम्ही आमची गाडी कशी तरी काढत आहोत बाहेर. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. आणि फायनली मित्रांनो आम्ही ट्रॅफिक मधून निघालेलो आहोत आणि मस्त आता आपली ब्राउनी धावत आहे. याहू. इकडे बघा पुढे पूर्ण रोड खाली आहे आणि इंदापूरच्या इथेच एकदम ट्रॅफिक जाम झालेला होता. आणि मित्रांनो रस्ता म्हटला तर ट्रॅफिक झालाच पाहिजे है ना. हळू हळू हळू. सो फायनली मित्रांनो आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आमच्या पवतपूर मध्ये. आणि पवतपूरला आता काय मला घ्यायचं नाहीये, पण थोडीशी भाजी आणि देवीसाठी पेढे घ्यायचे. तर सो ते आता मी घेते आणि लगेच आपण निघणार आहोत कोतवाल मध्ये जाण्यासाठी, कारण खूप भूक लागलेली आहे. आता नॉनस्टॉप गाडी चालवायची. तुम्हाला थांबायचंय नाही ना. तो चला आता आपण लगेचच निघतो. जाऊन मी थोडंसं पेढे वगैरे जे काही सामान घ्यायचं ते पटापट जाऊन घेते. आणि तो जाऊन इकडे बघा आमचे मामा भेटलेले आहेत. मामा आमच्या पवतपूरलाच असतात. हा शूटिंग करते विचारतायत. आता झाली काय पेढे आणायला जाते. तर मित्रांनो हा आहे आमचा पवतपूरचा मार्केट. असं काही गर्दी नाहीये.
हा पण ऊन जाम आहे. हो आता ऊन काही चटके लागायला लागले ते एकदम. हो आता सगळं शॉपिंग वगैरे करून झालेलं आहे. शॉपिंग म्हणाल तर देवीला जे काही घ्यायचं होतं पेढे वगैरे ते सगळं घेतलेलं आहे. आणि ही बघा आमची चोळई नदी, सावित्री नदी, सावित्री ही आहे आमची सावित्री नदी. का थांबलात? पुढे करूया ना, इथे करूया. चला थांबा तिथे सावडीत. मिस्टरांना ड्रोन शूट करायचं आहे आणि आता आपण अर्ध्या तासामध्ये पोहोचणार आहोत कोतवालमध्ये. भारी वाटतं ना मित्रांनो गावी आलं की. मस्त एकदम. थांबवली ड्रोन शूट करताय. चला मस्त ड्रोन शूट करूया एक आपला गावचा. सो फायनली मित्रांनो आता मी इकडे थांबलेलो आहोत आणि इकडे आपलं ड्रोन शूट चाललेलं आहे. सो मस्त एक आपला पॉतपूरचा नजारा घेऊया आणि नंतर मग जाऊया आपल्या कोतवालकडे. आता खूप भूक लागली आणि मस्त बघा इकडे त्या थांबलं ना खूप मस्त वाटलं कारण थंडगार हवा सुटलेली आहे आणि भारी वाटतं एकदम. म्हणजे गावचा निसर्ग जाणवला थंडगार हवा खाऊन. बघा ना गावचा रोड पूर्ण मोकळा आहे, जास्त गाडी नाहीत. आता गाडी चालू होतील, आता होळीला सगळे लोक येतच असतात पण जास्त एसटी असते ना त्याच्यामुळे एवढं काही जास्त रहदारी नसते, मोकळा आहे पूर्ण. मित्रांनो ड्रोन शूट केल्यानंतर आपण आपल्या प्रवासाला परत एकदा सुरुवात केलेली आहे. आणि बोलतात ना गावाकडचा रस्ता हा बाकीच्या रस्त्यांपेक्षा खूप वेगळा असतो. अगदी वेगळी वळणे असतात त्याला, कधी उंच कधी सपाट. आणि आत्ता आमची ब्राउनी धावत आहे सपाटावरून. मित्रांनो हे वळण तुम्ही पाहू शकता, हे आमच्या देवपूर घाटमधलं वळण आहे आणि खूप डेंजर आहे वळण. दाखवते ना. सुरकन गाडी आली खाली. पाहिलं का मी कोकण? मग कसं वाटलं कोकण? आहे की नाही सुंदर कोकणातला मार्ग. आता रोड बघा चालू आहे, रोडचं काम. मोठाच्या मोठा रोड बनते. आणि फायनली मित्रांनो आम्ही येऊन पोचलेलो आहोत आमच्या सुंदर अशा कोतवाल गावामध्ये. सो फायनली मित्रांनो मी आता आहे माझ्या आईच्या अंगणामध्ये आणि आम्ही 1:30 वाजता पोचलो कारण आम्ही मध्ये मध्ये थांबत आलो. नंतर पॉतपूरला थोडे गेलो, तिथे थांबलो आणि जेवलो वगैरे आणि थोडासा बसलो वगैरे, बाबांशी वगैरे गप्पा गोष्टी केल्या. आणि नंतर मग आता एक ड्रोन शूट करत आहे साईचा पप्पा कारण आता मस्त वातावरण आहे इकडे आणि छान वाटलं. म्हणजे तर हे माझ्या आईचं घर आहे आणि अजून इकडे कैरी वगैरे आहे, ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार कारण आता परत जो संध्याकाळचा व्हिडिओ आहे तो मी चालू करणार आहे. सो हा छोटासा व्हिडिओ होता आपला डोंबिवली ते कोतवालपर्यंतचा प्रवासाचा आणि खूप आपण मस्त मजा मस्ती एन्जॉय करत आलेलो आहोत. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बघायचं बेल बटन ऑल करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशा नवीन व्लॉग्स होतोपर्यंत तुम्ही मस्त का आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके बाय बाय.